हे थंडीमध्ये आंघोळ करणं ना बंद करू, बॅन असलं पाहिजे, बॅन. म्हणजे उद्या वाटते मला सकाळी सकाळी थंडीमध्ये आंघोळ करणं, वरून ते केस धुणं यार. बट ठीक आहे, आज सकाळी मी काही शूट नाही करत बिकॉज मी कालच करून ठेवलं. माझा टायमिंग राहते, मला 9 वाजता लागते, मग मी 6:30-7 वाजता घरी येते. तुम्ही बिलकुल रील नाही बनवू शकत किंवा काही नाही करू शकत, म्हणून मी सकाळी उठते 6 वाजता 6:30 वाजता. घरचे कामं करायसाठी नाही, रील बनवण्यासाठी. म्हणजे बनवून ठेवते, मग थोडासा टाइम मिळाला की एडिट करते, मग ते पोस्ट करते आणि यूट्यूब पण करते. कारण की व्हाट इफ इट डजंट वर्क, अगर यूट्यूब वर्क नहीं किया तो मेरे पास जॉब तो होनी चाहिए ना, इसीलिए मैं जॉब मैनेज करके ये सब करती हूँ. मेरे पास आपको दिखा बजट तुमच्या लाखासाठी काही लक्झरी लाईफस्टाईल नाही आहे. सिम्पल नागपूर, पण आमचं नागपूरमध्ये सगळ्यात जास्त पीस मिळेल तुम्हाला. मुंबई, दिल्ली इथे तेवढा पीस नाही जेवढा नागपूरमध्ये आहे. नागपूरचे लोक खूप शांत आहे. हे लोकांनी फालतू बनवून ठेवलं आहे की रागिष्ट राहते म्हणून. माझ्याकडे बघा, मी बिलकुल रागिष्ट नाही आहे. तुम्ही बघू, अरे यार दिसत नाही. यू कॅन सी माझी मध्ये इथे रांगोळी काढत आहे. हे खूप म्हणजे माझं लक्ष नाही राहिलं, मी गेली मागे, तुम्ही पडली. झाला पाहिजे एक दिवस. आणि दुसरं का सांगू मी तुम्हाला, काल तर मी खूप बोलली, आज माझ्याकडे बोलायला काही नाही आहे. ही चुटी इथेच पडून आहे. केस धुतले म्हणून मी वर असून आमच्या खाली ऊन नाही आहे, त्यामुळे मी इथं आले. थोडं वाटतंय. तुम्हाला पण वाटते ना सर्दीमध्ये आंघोळीची गोळी मिळाली पाहिजे किंवा हे बॅन झालं पाहिजे आंघोळ वगैरे करणं. मलाही तसंच वाटतं. चला खाली. मम्मीने बनवले पराठे, गोबीची भाजी आणि पराठे. उगाच पोळा नाही खाऊ शकत. चलो चलो, लेट होत आहे, चला लवकर. 9 वाजले ना मम्मी, चल ना. किती वेळ आहे मम्मी, किती वेळ आहे ग? किती वेळ आहे मम्मी? किती वेळ आहे? ए मम्मी, किती वेळा पराठेवाला? भूक लगी जोरों की भूक लगी. ऑफिसवर पोहोचले, केस भाजी ओल्या म्हणून अशी दिसत. वंशिका माहित नाही आली. वंशिका जर नसेल आली तर मग ऑफिसच्या बाहेर 10-15 मिनिटं उभं राहायला. आणि आली असेल जाऊ डायरेक्ट भेटून संध्याकाळी डायरेक्ट कॅमेरा सोडून. आता पूर्ण दिवस नाही होणार.